आणि ते कोणाकोणाच्या उपयोगाला पडलं हे सर्व ह्या 5 चरणामध्ये ते वर्णन करतात. असो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा की मासिक वारी सद्गुरुदादांच्या या दरबारामध्ये दर महिन्याला जी मासिक वारी आपण करतो ती दशमीला कीर्तन असतं आलेल्या सर्व भाविकांसाठी पंगत आणि तशाच प्रकारे ह्याही महिन्यामध्ये म्हणजे श्रावण महिना जून जुलैचा जर विचार केला आपण तर पंढरपूरला ज्यावेळी दिंडी गेली तेव्हापासून जर विचार केला तर सर्व भक्तिमय वातावरण आहे. कारण पंढरपूरच्या दिंड्या जातात त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा झाल्यानंतर संत श्रेष्ठ शिरोमणी सावतोबा महाराजांचे अनेक ठिकाणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर सप्त्याचं नियोजन होतं. भक्तिमय वातावरण होत नाही श्रावण महिना चालू होतो. भोलेनाथांचा पूर्ण महिना हा समजला जातो. त्यांचाही अनेक ठिकाणी उत्सव चालू असतात, अनेक ठिकाणी सप्ते असतात, काही ठिकाणी सुरुवातीचा असतो, काही ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या सोमवारी, काही ठिकाणी शेवटच्या सोमवारी. असा हा भक्तिमय वातावरणामध्ये चाललेले हे 2-3 महिने आणि त्याच महिन्याच्या कालावधीमध्ये जी आपली सद्गुरुदादांची दशमी असते आणि त्या दशमीच्या आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामाच्या वाटेला आलेली आहे. तुम्ही आम्ही प्रत्येक महिन्याला या वारीमध्ये येतोय. या ठिकाणी जी कीर्तन रूपी सेवा घेतली जाते, अन्नदान केलं जातं, याच्या पाठीमागचा काहीतरी उद्देश आहे. कारण तुमच्या माझ्या जीवनामध्ये सद्गुरू दादा आलेले आहेत आणि हे सद्गुरू आल्यामुळं तुम्हाला जी नामरूपी उपासना भेटली महाराज, हे नामरूपी उपासनेचं महत्व प्रत्येक साधकाला कळणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जी वस्तू मिळाली ना महाराज ती कळालीच असं होत नाही का? कारण ही वस्तू खूप मोठी आहे परंतु प्रत्येक जीवाला तिचं महत्व तेवढंच कळालंय असं नाही बरं का? कारण ज्या दृष्टीने साधू संतांनी महाराज या नामाकडे पाहिलं त्या दृष्टीने तुम्ही आम्हाला पाहायला येते का असा विचार करणं गरजेचं आहे का? कारण माझ्या माऊलींना हीच वस्तू महाराज ज्यावेळेस निवृत्ती दादा करून घ्यायची होती त्यावेळेस निवृत्ती दादाने त्या नामाविषयी त्यांना माहिती सांगितलं आणि माऊलींनी सुद्धा त्यांना प्रश्न विचारला की हे जे तुम्ही मला नाम देणार आहे हे नाम नेमकं किती मोठं आहे? तर ते सांगतात की ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाळ आणि गगनावून वाढ नाम आहे. आपण विचार केला का हो ह्या जर आकाशाकडे जर पाहिलं आपण आपल्या घरी राहत असल्यानंतर आपण जर आकाशाकडे पाहिलं तर आकाशाची व्याप्ती किती दिसते आपल्याला बारकाईने विचार केला तर मग ती तेवढीच आहे का आपल्या घरापुरती गावापुरती
बारकाईने जर विचार केला, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी चालत जाल, ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक कुठल्याही वाहनाने प्रवास करा, वर पाहिलं तर काय आहे? गगन आहे महाराज। एवढी मोठी गगनाची व्याप्ती महाराज, जसं साधू संतांचा अंतःकरण विचार करताना महाराज त्या व्याप्तीविषयी, तसं आपणही विचार करणं गरजेचं आहे। पहा की ते जे गगन आहे ना, आपण आपल्या अंगणामधून सुद्धा वर पाहिलं तर असं वाटतं कितीतरी मोठं आहे महाराज। आणि मग पूर्ण विश्वामध्ये ही वस्तू आहे की गगन नाही असं ठिकाण नाही महाराज, बरोबर काय? प्रत्येक ठिकाणी जिथं जावं तिथं आकाश आपल्या डोक्याच्या वरती अनंत स्वरूपामध्ये विराजमान आहे। आणि ह्या अनंताला सुद्धा व्यापून असणारी गोष्ट म्हणजे नाम आहे। मग पहा आपलं नाम जे मिळाले ते किती मोठे, तर गगनाहून वाढ नाम आहे। मग ह्या दिसणाऱ्या गगनापेक्षा हे खूप आनंद आहे। पाहायला गेलं तर आपण प्रत्येक ठिकाणचं गगन पाहू शकत नाही, तरी सुद्धा त्याची व्याप्ती आपण सहज वर पाहिल्यानंतर कळते। आणि मग असं असणारं गगन सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे, त्याच्यामध्ये हवाही तेवढ्याच प्रमाणात ओतप्रोत भरलेली आहे। आणि अशा असणाऱ्या सर्व अनंत व्यापक जे पंचमहाभूत म्हणतो, त्या सर्वांना व्यापून असणारी वस्तू म्हणजे ते भगवंताचं नाम आहे, आणि ते सुद्धा तेवढं व्यापक आहे। म्हणजे एवढी मोठी गोष्ट इतक्या सहज कोणी दिली का आपल्याला? पण आपल्या सद्गुरुदासांचा विचार जर केला तर तुम्हाला आम्हाला काहीही न विचारता महाराज सहज तुम्हाला आम्हाला ते नाम धारण केलं। सद्गुरूंचा जर विचार केला तर त्यांनी आपल्याला विचारलं का तुम्ही काय केले म्हणून? बिलकुल विचार नाही। तुम्ही त्यांच्या समोर बसल्याबरोबर दादाने काय करायचं? ज्ञानेश्वरी ग्रंथ घ्यायचा, तांब्या भरून घ्यायचं, त्यात तुळशीचं पान ठेवायचं आणि तुम्हाला काय करायचं? संपूर्ण मालिका विषय समजून सांगायचं की हे जे नाम आहे ते आपल्यापर्यंत कसं आलं असे दादा समजून सांगायचे। पूर्ण मालिका सांगायची, हंसरूपी श्री हरीपासून अगदी ब्रह्म आत्मे दत्त लक्ष्मी सगळ्या म्हणजे शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपादोबा ही जी मालिका आहे ती पूर्ण दादा समजून सांगत होते। आणि मग सांगत होते की हे चांगलं लक्षात ठेवायचे की आपणा सर्वांचे सद्गुरू श्रीपाद बाबा आहे। बघा बरं, दादांचं पूर्ण अंतःकरण श्रीपाद बाबांना वाहिलेलं होतं महाराज। का? कारण दादा जरी अनुग्रहाची दीक्षा देत होते महाराज, दादांच्या अंतःकरणामध्ये कधीही क्लेश नव्हता एवढंच सुद्धा की मी गुरु या पदावर आहे आणि मी कुणाला तरी अनुग्रहाची दीक्षा देतोय आणि कोणतरी माझा शिष्य आहे असं बिलकुल नव्हतं होत। का? कारण ज्यावेळेस दादा अनुग्रह द्यायचे त्यावेळेस अनेक ठिकाणचे आम्ही साक्षीदार आहेत। कारण ज्यावेळेस दादा असे म्हणायचे की हे चांगलं लक्षात ठेवायचं की आपणा सर्वांचे सद्गुरू श्रीपाद बाबा आहेत, असं म्हणताना दादांचं अंतःकरण गैरवरून येत होतं। मग त्यांची मनस्थिती त्यावेळची अंतःकरण स्थिती महाराज कशी होती? तर पूर्ण सद्गुरूला वाहिलेली होती महाराज। आणि ते काय सांगायचे की मी पोस्टमन आहे बरं का, मी काय म्हणायचं? एक पोस्टमन आहे आणि माझं काम आहे की तुमच्या नावाचं जे टपाल आले ते फक्त तुमच्या हातामध्ये देणं माझं काम आहे। ते वाचायचं नाही वाचायचं हे तुम्ही ठरवा। म्हणजे दादा अनुग्रह देत असताना त्यांचा एवढा अंतःकरणामध्ये सरळपणा होता महाराज। एवढं मोठं कार्य केलं दादांनी महाराष्ट्रभर, तर अंतःकरणाला जरा सुद्धा महाराज लावून घेतलं नाही की हे मी कार्य करतोय किंवा मी गुरु आहे असं एक किंचितही दादांच्या अंतःकरणाला कधी वाटलं नाही। कारण दादाचा जर विचार केला महाराज, कारण आम्हाला श्रीकांत भाऊंच्या माध्यमातून दादांची भेट झाली आणि ज्यावेळेस दीक्षा मिळाली त्यावेळेस मग शेडगावला दादांचा आधीमध्ये येणं जाणं व्हायचं। तरी पण आम्ही दादाला जास्त आग्रह न करता दादांच्या सवयीनुसार जसं येणं होईल तसं दादा शेडगावला यायचे। मग दादांचं येण्याचं ठिकाण म्हणजे मग मुक्काम पुढं तर मंगलताईच्या घरी दादा 4-5च्या दरम्यान असे यायचे संध्याकाळी। मग तिथं सगळे मिळून बसत बाळूभाऊ मस्के असायचे, कृष्णा भुजबळ असायचे, सगळी मंडळी होती महाराज। जवळ सर्व साधक त्या ठिकाणी गोळा व्हायचे आणि त्या ठिकाणी आम्ही सगळे दादांसाठी तिथं वाट पाहते बसायचो। दादा हिरवे भाऊंना घेऊन यायचे, कधी सतीश भाऊंना घेऊन यायचे। ही सगळी मंडळी ताईच्या घरी आली की मग अचानक ताईला स्वयंपाक करावा लागायचा। पण 4 लोक येतील 10 येतील असं काही बिलकुल कल्पना नसायची महाराज। परंतु अख्खं घर भरायचं दादा आल्यानंतर, कारण त्यावेळेस एवढी फोनची सुविधा नव्हती, कुणाला बोलवता येत नव्हतं, तरी सुद्धा अख्खं गच्च घर भरून जायचं आणि मग दादा प्रवचन वगैरे करायचे आणि आम्हाला हा विषय समजून सांगायचे। त्याही वेळेस पाहिलं की दादा ज्यावेळेस अनुग्रह द्यायचे ना महाराज, काही मंडळी म्हणायची सद्गुरूला दीक्षा द्यावी लागते अनुग्रह घेताना। मग काय मंडळी 10-10 रुपये असे ठेवायचे दादांजवळ आणि दादांचं तिकडे बिलकुल लक्ष सुद्धा नसायचं। त्या गोष्टीचे आम्ही सगळे साक्षीदार आहे। दादा बसायचे, अनुग्रहाची दीक्षा द्यायची, माळ ही दादांचीच असायची महाराज। दादा त्यांच्या गळ्यामध्ये माळ घालायचे
आणि मग त्यांना अनुभवाची दीक्षा द्यायची, चिंतनाला बसवायचे, चांगली अवस्था करून घ्यायची. आणि मग त्यावेळेस दादा सांगायचे, अरे मला तुमच्या 5 आणि 10 रुपयाने काय होईल म्हणले, मला 1 लक्ष लागतात, 1 लक्ष. आता गरीबर दादा गप्प बसले आणि नंतर ज्यांना कळलं ते हसले आणि नंतर दादा पण हसले. दादांचं मन स्मित असायचं महाराज. आणि नंतर मग थोड्या वेळ दादा म्हणले, 1 लक्ष म्हणजे घाबरून जाऊ नका बरं का, मी तुमच्याकडून 1 लाख रुपये घेणार नाही. कारण आपल्याला 1 लक्ष म्हटल्याबरोबर 1 लाख रुपये आठवतात. पण दादांचं लक्ष कुठं होतं, त्या नामावरती लक्ष ठेवावं हे तुम्हाला सांगायचं होतं. हा त्यांचा उद्देश होता मला, नाही का. आणि मग त्या ठिकाणी दादा म्हणायचे, फक्त तुम्ही नामाचं चिंतन करा, हेच मला म्हणजे दिलेली काय आहे, गुरुदक्षिणा आहे, मला दुसरं काहीही लागत नाही. कारण दादांनी एवढ्या वर्षात काहीच तुमच्याकडून नेलं नाही महाराज. कारण शेळगावमध्ये एवढ्या वेळा आले ना, आम्ही बारीक निरीक्षण केलं महाराज त्या गोष्टीचं. कारण दादा आले म्हणजे सहज येणं आणि सहज बसणं असायचं त्यांचं. कधी असं विशेषत्व नव्हतं महाराज, ते आले त्यांना बसायला टाका, गुरुवारी मंडळी आले, असा कुठलाही त्यांचा मोठेपणा नव्हता महाराज. इतकं साधं व्यक्तिमत्व की कुणालाही असं वाटणार नाही की दादांच्या घरचं एवढं बरं आहे. आणि ज्ञानानं पूर्ण संपूर्ण महात्मा, ज्याला आपण काय म्हणतो साधू संत, ही गोष्ट मला सहज कळली असेल का त्यावेळेस दादा येत होते त्यावेळेस सांगितलं? बिलकुल नाही, साधकांना सुद्धा नाही. आणि शेडगावात येणारे व्यक्ती जे बाकीचे पाहायचे त्याने हे 4-5 पोरं त्या दादांच्या मालका फिरतात, कोणतरी नवीन महाराज शेडगावमध्ये येतात आणि फिरतात म्हणले. आणि मग त्या दादांच्या पाठीमागे असं मागे पुढे फिरत राहायचो आम्ही महाराज. आणि मग खूप आनंद असायचा दादा पुढे फिरताना. आणि दादा दत्त मंदिरापाशी यायचे, दत्त मंदिरात दर्शन घ्यायचे, बाबांचं दर्शन घ्यायचं. म्हणजे दादांची लीनता पहा महाराज. त्यांनी असं कधी विचार केला नाही दुसरे कुठले महाराज मी का दर्शन घेऊ, असं अजिबात नाही. किंवा मी कुणीतरी मोठा आहे असं अजिबात त्यांच्या डोक्यात नव्हतं. परंतु बाकीची गावातले लोक आहेत ना महाराज, असं तिरक्या नजरेने दादांकडे पाहायचे, हा माणूस कोण आहे, हे पोरं नवीनच माळकरी झाले आणि त्यांच्यावर का फिरते. आपल्या गावातले जुनं दत्त महाराज आहेत आणि मग बाबा जुने संत आहेत. आणि मग हे एवढं सगळं अधिष्ठान आपल्या गावामध्ये असताना हे नवीन कोण महाराज आले की ज्यांच्या पाठीमागे हे पोरं लागते, असं काय वेगळे, असं प्रत्येकाला वाटायचं. आणि मग असे असणारे दादा महाराज सगळ्यांचे लाडके झाले. हळूहळू दादांचं येणं जाणं वाढलं, चिंतन होऊ लागलं आणि सर्वांना त्या नामाचा अनुभव आला महाराज. आणि जसं जसं नामाचा अनुभव येईल तसं तसं शेळगावमध्ये साधकांची संख्या वाढत गेली. 250 ते 300 साधक हळूहळू दादांच्या माध्यमातून सतीभाव असतील, संजीवभाव असतील, ही सर्व कार्य करणारे मंडळी महाराज ह्याच्या माध्यमातून हळूहळू त्या ठिकाणी वातावरण तयार झालं. एक भक्तीचं एवढंसं रोपटं लावलं महाराज सद्गुरू दादांनी. आणि मग त्याचा वेळ गेला लग्नावर. या नियमाप्रमाणे महाराज आज या ठिकाणी एवढे मोठे साधक आहेत, कार्यक्रम करतात. तुम्ही सगळे साधक येतच महाराज शेळगावला, कारण दादांचा जन्मदिवस आपण साजरा करतो. वास्तविक पाहता महात्मांचा जन्मदिवस ना महाराज तर सर्वांनी मिळून एका जागेवर साजरा केला पाहिजे. इकडे थोडे असे होता कामा नाही. कारण मेळाव्याचे जे कार्यक्रम होतात ना महाराज ते ठीक आहे, आपण त्या गावापुरते तयार करतो. पण ह्या महात्म्याचा जो जन्मदिवस आपण साजरा करतो, प्रगट दिन साजरा करतो, ह्या दिवशी मात्र सर्व साधकांनी एका दिवशी येणं गरजेचं आहे. का एका ठिकाणी यायचं तर एवढा मोठा महात्मा महाराज तुमच्या माझ्यासारख्यांच्या वाट्याला आला नाही का. जसे तुकोबरा होऊन गेले सद्गुरु दादांचा विचार केला तर महाराज आई बाप काय करतात महाराज आपल्याला जन्माला घालतात आणि
ते जसा संसार करतात तसा संसार तुमच्या माझ्या वाट्याला देतात. बघा बरं का. परंतु साधूचं देणं काय महाराज, दिले अक्षय अभयदान का. साधू काय देतो महाराज, या संतांचे देणे कल्पतरू होऊन दुने. मग सद्गुरूंचं जे देणे ना महाराज, ज्याला आपण कल्पतरूपेक्षा श्रेष्ठत्व दिलं आहे, अमृतापेक्षा श्रेष्ठ महत्व दिलेलं आहे, की त्यांचे उपकार आई वडिलांपेक्षा जास्त का म्हटले जातात महाराज. कारण आपला उद्धार करतात साधू संत नाम देऊन. काय करतात, उद्धार करतात. बघा आई आपल्याला पोटातून बाहेर काढते, पण सद्गुरू गुणदोषासहित काय करतात, पोटात घेतात. हा त्यांचा एक उपकार जास्त आहे महाराज. कारण आई वडिलांपेक्षा एक श्रेष्ठ उपकार म्हणजे तुमची उद्धाराची जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट साधू संत सांगतात. त्याला अक्षय अभयदान म्हटले महाराज. ते नामाचं दान तुम्हाला देतात आणि ते नामाचं दान दिल्यानंतर मनुष्याचा उद्धार होतो. आणि एवढं मोठं श्रेष्ठ गोष्ट महाराज तुम्ही आम्हाला सद्गुरू दादाने दिली. पहा, दादांच्या सहवासामध्ये सगळी जे मंडळी आली ना महाराज, त्या सगळ्यांनी दादांचा अनुभव घेतलाय. शेडगावमध्ये नाही तर प्रत्येक आज जाटेगावचे घर असेल तिथं अनेक ठिकाणी प्रत्येक दादा फिरले. लोखंडवाडी असेल, पूर्ण महाराष्ट्रावर मी तो म्हणतो, माळवाडी आता तात्यांच्या तिकडं. तसं पाहिजे आम्ही नवीन साधन झालं ना, तर त्यावेळेस तात्यांच्या तिथं सुरुवातीला दादा यायचे. मग श्रीकांत भाऊ हे सांगायचे दादा येणार आहे. आम्ही तिकडे 2 दिवस तिकडे थांबायचो दादा यायच्यात म्हटल्यावरती. मग सोनाताई असायचे, सीताताई, ही सगळी म्हणून गोळा व्हायची. अक्कोताई, खूप लहान लहान मुलं होती महाराजात तिथं. काय मुलांची लग्न झाली आता ती मुलं मला ओळखू सुद्धा काय येत नाही. म्हणजे एवढं मुलं लहान असताना सद्गुरू दादा तिथं आले. आणि त्यावेळची परिस्थिती फार विषय होती बरं का. त्या माळवाडीमध्ये जायला रोड सुद्धा व्यवस्थित नसायचा आणि चिखल, ओढा, पाणी याच्यातून दादा हळूहळू मार्ग काढत काढत मला त्या माळवाडीत यायचे. कारण आज जसा रोड आहे ना मला तसा बिलकुल नव्हता. आज वेगळ्या वाटेने रोड आहे. पूर्वी जो होता ना त्या डेपी पासून होता तिथं ओढा होता. तात्याला माहिती आहे, त्या ओढ्याला खूप पाणी असायचं मला. तिथं उतरूनच गाडी रेल्वेत यावं लागायची अशी परिस्थिती होती. आणि अशा वेळेस दगड दोंडे सगळे असायचे. ते रानं सुद्धा नीट केलेली होती. आता पहिली छत्रपती महाराज, आता तिथं बंगले झाले आणि सगळीकडनं हळूहळू रोड केले ज्याने त्याने आपापल्या सोयीप्रमाणे. पण ज्यावेळेस दादा यायचे महाराज, मोठमोठे दगड एवढे असायचे की त्याच्याकडे गाडी येते हे सुद्धा दिसत नव्हती. एवढा लेकर दगड असायचे महाराज. आणि त्या दोन्ही दगडाच्या मधून साईडने हळूहळू रोड कडक पावलं वाटेने जावं लागायचं महाराज. आणि अशा अडचणीच्या काळात सुद्धा महाराज माळवाडी या ठिकाणी सद्गुरू दादा गेले आणि त्या ठिकाणी दादांनी भक्तीचा माळा फुलवला महाराज. जर विचार जर केला तर पूर्वी त्या लोकांचं जीवन काय होतं बघा बरं, खाणं आणि पिणं असं जीवन जगणारी मंडळी महाराज. परंतु अशा असणाऱ्या माणसांनी दादांचं म्हणणं ऐकलं, तो प्रसाद स्वीकार केला आणि स्वीकार केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. मला असा जर विचार केला असे किती लोक आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं ना. लाखो लोकांचं महाराज, करोडो लोकांचं जीवनात परिवर्तन झाले. ते एका सद्गुरूंचं असं देण आहे महाराज की ते जे दान आहे ते नामरूपी दान देतात आणि नामरूपी दानातून महाराज तुमचा माझा उद्धार आहे. एवढी अनमोल वस्तू आहे, पण आपल्याला त्याचं महत्व कळणं गरजेचं आहे बरं का महाराज. तुकोबराय सुद्धा म्हणतात अनुरेणू या थोपडा आणि तुका आकाशा एवढा. बघा तुकोबरायांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य आले आणि बाबाजी चैतन्य आल्यानंतर महाराज त्यांना अनुराची दीक्षा आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुकारानी. तुकोबरायांनी ह्या वस्तूचा स्वीकार केला महाराज, अनुभव आला आणि मग त्यांनी सांगितलं अनुरेणू या थोपडा तुका आकाशा एवढा. किंवा तुकोबराय सांगतात महाराज नामाविषयी, अकाळून सांगे तुका नाम घेता राहू नका. बघा म्हणजे या प्रत्येक संतांना त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू आले महाराज आणि त्यांना तो नामाचं महत्व कळालं. त्यांनी त्याची साधना केली आणि साधना कळल्यानंतर महाराज तेवढं नाम काय कळालं म्हणून त्यांनी म्हणले काय म्हटलंय की अनुरेणू या थोपडा आणि तुका आकाशा एवढा. म्हणजे बघा इकडं आपण माऊलींनी जर तो प्रश्न ज्यावेळेस निवृत्ती दादाला विचारला तर ते सुद्धा म्हणतात की नाम किती मोठे आहे, तर ते सांगतात की गगनावरून वाढ नाम आहे. आणि तुकोबराय सांगतात की अनुरेणू या थोपडा आणि तुका आकाशा एवढा. बघा सर्व संतांचं एक मत आहे महाराज. भगवंताच्या नामाविषयी सर्व संतांचं एक मत आहे आणि सर्व संतांना नामाचा सारखा अनुभव आला. मग महाराज जसा त्यांना आला तसा तुम्ही आम्हाला यायला पाहिजे का नको? का बरं येत नसेल? नाम जसेच्या तसे महाराज, सद्गुरू जसेच्या तसे ती गोष्ट तुम्हाला देतात. प्रश्न असा आहे की आनंद भाव निष्ठेने आणि श्रद्धेने ती जपलं पाहिजे. कारण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. जोपर्यंत आपण तेवढा आनंद भाव
श्रद्धा ठेवत नाही ना महाराज, त्याच्याशी अनन्य होत नाही त्या नामाशी, त्या सद्गुरूशी, तेवढं निष्ठेने अनन्य होणं गरजेचं आहे. आणि तसं होत नाही तोपर्यंत आपण अनुभवाला पात्र होऊ शकतो. तर नामाचा छंद लागून घेतला पाहिजे महाराज. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. त्या भगवान परमात्म्याचा जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण होत नाही ना, तोपर्यंत आपला अंतःकरण आनंदमय होऊ शकत नाही महाराज, समाधानी होऊ शकत नाही, शांत होऊ शकत नाही. आता मोबाईलचा जमाना असल्यामुळे आपण काय करतोय महाराज, मोबाईल यांत्रिकीकरण झाले, टीव्ही मोबाईल, माणूस जास्त बहिर्मुख झालाय महाराज, अंतर्मुख वृत्ती कमी झाली आणि त्यामधून नामस्मरण सुद्धा आपलं काय होते महाराज, कमी होते. आणि आपण काय करतोय, वृत्ती अंतर्मुख करण्याऐवजी आपण बाकीच्या गोष्टीची चर्चा खूप करतो बघा बरं का. ज्या उणिवा आहेत ना, त्या उणिवाकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष असतं महाराज. आणि त्याच्यामुळे मग आपल्या अंतःकरणाची बैठक तयार होत नाही. जर अंतःकरण स्थिर ठेवायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीपासून बाजूला राहावं लागेल. कारण जोपर्यंत आपण ह्या गोष्टीपासून बाजूला राहू शकत नाही तोपर्यंत नामाचं प्रेम येऊ शकत नाही महाराज. कसं येईल, कारण जास्तीत जास्त वेळ आपण बाह्य अंगाची चर्चा करतो महाराज, नाही का, सतत तुलना आहे. आणि ह्याच्यामुळे आपण बाजूला पडले. काय झाले, बाजूला पडले. अनन्य भावाने महाराज जसा माशाला बाहेर काढल्याबरोबर तो तडफडतो महाराज. तो म्हणतो आता मला पाण्यात नाही टाकली तर मी मरणार. ती मासोळी किती उडती हो महाराज, टन उड्या मारते, 2-2, 4-4 फूट उडी मारते, एवढी नाजूक मासोळी, नाही का. पाण्या वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, नाही का. मग ती मासोळी एवढी तळमळते महाराज, काय तिला तुपात दुधात दह्यात कशातही टाका महाराज, तिला बरं नाही वाटत का. मग तूप तर महाग आहे महाराज, 700-800 रुपये किलो, 1000 रुपये किलो, गिरगायचं 2500 रुपये. मग का बरं माशाला जिवंत राहता येईल ना, त्या मासोळीला नाही राहणार महाराज जीवन तिथं का, कारण तिचं जीवनच पाणी महाराज. पाण्या वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तसं नामाविषयी एक निष्ठता, त्या पांडुरंग परमात्म्याविषयी एक निष्ठता, सद्गुरूविषयी एक निष्ठता जोपर्यंत नाही महाराज, एक निष्ठता येत नाही ना तोपर्यंत महाराज तुम्हाला ती अनन्यता काय आहे ही गोष्ट कळणार नाही. कारण त्या अनुभवाला जाण्यासाठी ते अंतःकरणाची स्थिती जोपर्यंत होत नाही, जी साधू संतांची झाली सद्गुरू जीवनात आल्यानंतर, तोपर्यंत तुमच्या माझ्या वाटेला येऊ शकत नाही महाराज. का, वस्तू जशीच्या तशी आहे, परंतु आमची अंतःकरणाची बैठक बिघडवली महाराज आम्ही बाकीच्या गोष्टींनी. का बरं नामाशी एकनिष्ठ नाही, का बरं सद्गुरूशी एकनिष्ठ नाही येत आपण. बारकाईने जर विचार केला ना तर अंतःकरण आवाज गोष्टीची चर्चा करतो महाराज, तुलना करतो आपण, हे असं ते तसं. जसं संसारात व्यवहारात तसंच महाराज परमार्थाविषयी चर्चा वाढल्या आणि म्हणून आपण आपलं सुख हारून बसलो. सुखच नामापाशी, सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे. सोयराबाईचा अभंग असं हा महाराज. हरिजन समाजामध्ये जन्मलेले चोखोबा आणि त्यांची पत्नी सोयराबाई महाराज, नाही का. त्यावेळेस बघा ना महाराज किती अवघड परिस्थिती होती बरं महाराज. हरिजन समाजामध्ये विचार जर केला तर त्यावेळेस मला शिवता शिवत पाळले जायचे. त्यांना भगवंताच्या दरबारामध्ये कधी दर्शनाला मंदिरापर्यंत जाता येत होतं. अशी परिस्थिती, कुठली आर्थिक परिस्थिती अवघड होती, नाजूक. जे लोकांचं उष्ट राहत होतं ना महाराज चोखोबाला, ते खावं लागत होतं, त्याला उष्टवळा असं म्हणतात. तरी सुद्धा माझ्या
चोखोबाच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताची भक्ती महाराज निर्माण झाली. काय परिस्थिती असेल पण महाराज, आपण जर दुसऱ्याचं उष्ट खायची वेळ येत असेल, आपल्याला कुठल्या आर्थिक परिस्थिती नाजूक, गावाच्या बाहेर राहायचंय आणि खायला काय तर लोकांच्याच कामाला गेल्यानंतर त्यांचं जीवन झाल्यानंतर जे उरते त्याला आपण उष्ट म्हणतो, खरकट म्हणतो, ते आपण कुत्र्या मांजराला टाकून देतो किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकतो महाराज. असं असणार आनंद महाराज त्या चोखोबाला खावं लागत होतं आणि ते खायचं आणि एवढं करत असताना पुन्हा घरी काय राहिलं तर घेऊन यायचं. अशा बिकट परिस्थितीमध्ये राहून सुद्धा महाराज अंतःकरणाची बैठक व्यवस्थित कशी राहिली असेल बरं त्यांची. त्या चोखोबाने सुद्धा मला त्या भगवान परमात्म्याचे अभंग रचले. सोयराबाई सुद्धा म्हणते सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे किंवा अवघा रंग एक झाला. दुसरा बी अभंग मला वाटतं आविर फुलाला उधळीत रंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. मग असे सगळे संतांचा विचार केला महाराज फार विपरीत परिस्थिती होती आणि तरी सुद्धा चोखोबाने भगवंताचे अभंग तयार केले. सोयराबाई त्यांची पत्नी त्यांनीही अभंग तयार केले. मुलगा त्यांचा रंगमेळा असं काहीतरी नाव आहे महाराज, त्यांनीही अभंग तयार केले. आजचा विचार केला किती अनुकूलता आहे महाराज, नाही का. सर्व जाती धर्माला आरक्षण आले, सुंदर खाणं पिणं एका पडत, काय गोष्टीची कमी होत महाराज. अंतःकरणामध्ये भाव तयार होत नाही. अशा विपरीत परिस्थितीत महाराज त्यांना भगवान परमात्मा आवडले महाराज, देव आवडला, माझा विठुराय आवडला. आणि आज तुमचं आमचं कसं आज बारक्या विचार केलं काय कमतरता आहे महाराज, आपल्याला खाण्यापिण्याची कमतरता आहे. गोष्ट साधू आज आपण म्हणजे निर्भर काम करायचं नाही, एखादी गोष्ट आणायची कल्पना करा बरं, आपण सहज दुसऱ्याच्या ताटात बसायची हिंमत होणार नाही एकत्र जेवताना महाराज. आणि ह्या महात्म्यानं काम करायचं, लाकडं फोडायची, जे वाटेल ते प्रत्येकाचं काम करायची, मेलेले गुरं ओढावं लागायची. आणि अशा परिस्थितीमध्ये अशाही परिस्थिती त्या भगवंताचं अखंड नामस्मरण करायचे महाराज. किती अवघड गोष्ट आहे महाराज. आपल्यासारखं असताना महाराज त्यांच्या जागेवरती आपण म्हणला असतो मला कुठलीच सुविधा नाही, जेवणाचं सुद्धा एक व्यवस्थित नाही, तर कसला देव आलाय महाराज, आपण देव मानला असता का महाराज. आज एवढं आज असून सुद्धा महाराज आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी देवावरती विश्वास महाराज. माणसाचा 10 लिटरची गाय नसते 9 लिटरवर आली तरी देवाला शिवेची लापुरी महाराज, समाधान नाही माणसाला. म्हणजे एवढी आमचं आली आपल्याला चांगले तरी बरं वाटत नाही. आणि एवढ्या प्रतिकूलतेमध्ये संतांनी महाराज अंतःकरणाचा परमार्थ केला, नाम जपलं महाराज. नुसतं नामच जपलं नाही, अख्ख्या कुटुंबामध्ये 3 महाराज नामधारक तयार झाले. नामधारक नाही तर त्या भगवंताचं कौतुक करण्याचे अभंग तयार केले महाराज त्यांनी. बघा ना काय भाग्य घेऊन आले तुम्ही महाराज. कीर्तनकार कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकार होईल याची गॅरंटी नाही महाराज. प्रवचनकाराचा प्रवचनकाराचा मुलगा प्रवचनकार होईल असंच नाही. साधूच्या पोटी जरी सगळी 4 मुलं येऊ द्या, 5 येऊ द्या महाराज, 1 येऊ द्या, पण तो तेच कार्य करेल याची गॅरंटी कोणी सांगू शकत नाही. का कारण प्रत्येकाचा भाग्याचा लेखा जो तो घेऊन आला वेगवेगळा महाराज, नाही का. साधूच्या पोटी आले म्हणून साधू होईलच असं काही नाही होणार असं नाही म्हणत तुम्ही महाराज, पण होईलच असं नाही का. कारण ज्याचं त्याचं प्रारंभाचा लेखा घेऊन आलाय आणि त्याचं भाग्य वेगळे, तो तसा घडणार आहे महाराज, आहे की नाही. कारण महाराज संत सांगतात जातन पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, जातन पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार की पड़ी रहने दो म्यान. बघा महाराज साधू जवळ जे ज्ञान आहे ना त्या ज्ञानाचा स्वीकार करा तुम्ही. तो कुठल्या जातीचा आहे त्याच्याशी काय घेणे देणे आपल्याला महाराज. तसं लढाई करताना धारदार तलवारीची गरज आहे, ती योग्य लांबीची, योग्य रुंदीची आणि योग्य धारीची असणं गरजेचे, तरच ती रणांगणावर पराक्रम करू शकेल. आणि त्या ज्याने हातात धरले त्याच्या मनगटाचा बळ पाहिजे महाराज, त्याचे डावपेच माहीत पाहिजे. अशा दोन्ही गोष्टी जुळून आल्यानंतर महाराज ते रणांगणात शौर्य गाजवलं जातं. तसं महाराज ते नाम धारण करणं गरजेचं आहे. मग या सर्व साधू संतांना काय केलं महाराज, त्या विठुरायाचे अनंत भावाने नामस्मरण केलं महाराज. आणि ते नामस्मरण केलं म्हणून त्यांच्या मनामध्ये समाधान शांतीची जाळी फुलली महाराज. आणि ती फुलल्यानंतर अभंग तयार झाले महाराज, नाही का. माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली, तुकोबरायांनी गाथालेला, नाथांनी एकनाथी भागवत केलं, शांतामाईचा गाथालेला, अभंग गाथालेला, हे सर्व तयार झालं.
ते एका नामावरती निष्ठा ठेवल्यामुळे मग आम्हाला महाराज जाऊ दे जास्त अभंग रचना करायचं नाही, पण कमीत कमी त्यांनी लिहिलेलं खरं आहे एवढं काय नाही चिंतन आमचं व्हायला पाहिजे नको. आणि ते होतंय का बारकाईने जर विचार केला तर त्याचं नाही असंच उत्तर आहे महाराज. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला कशाची काळजी महाराज, रोज उघडी खावा याची चिंता, कामाची चिंता आहे महाराज. आज हे झाले की ते झाले की रोज आपलं काम चालू आहे महाराज. असं आपण काम करत राहतोय महाराज. बघा रानात गेले तर महाराज आपण काय करतोय, पंढरपूरला गेलो महाराज, रानामध्ये गवत झालं, उशीर आलं की आपण गवत काढायला खुरपणीला गुंतून पडतोय. थोडं झालं की खत टाकायचंय, पुन्हा पाणी द्यायचं, असं सारखं काही ना काही काम आहे. आगल्या दिवस चाललाय महाराज रोज उठून. पण काम करता करता मुखात नाम घेणं फार अवघड आहे आणि ते मुखात नाम येणं गरजेचं आहे. पहा महाराज, त्या नामाचं एवढं महत्व सांगितलंय की आपण रानात जे जातो ना महाराज, थोडंसं गवत काढले की त्याची एक पेंडी तयार होती, त्याच्यापेक्षा थोडं काढले की मोठा कवळा तयार होते, अगदी पुरणला नेण्यासारखा. आणि जर ज्वारी काढली त्याची गंज लावली तर त्याची गंज तयार होते महाराज. हे जसं उदाहरण आहे तसं ह्या नामाने महाराज काय होते की नाम चांगले चांगले कपी म्हणजे वानर महाराज. कपी पुढे उतरले, मुक्त केले राक्षसांचा सुद्धा उद्धार झाला महाराज. मग जसं मला काय सांगायचं, या नामाचं महिमान एवढे महाराज. असं म्हणलंय का नाम घेतल्यावरती पिंडी पापाची जळेल किंवा एवढा एवढा भारा पापाचा जळेल, गंज जळेल, डोंगर जळेल एवढा पापाचा. तर महाराज या ठिकाणी सांगतात की जर पापाचे पर्वत जरी असले महाराज, पर्वत किती मोठा आहे असं वर बघायला गेले तर डोक्यात डोकी पडते महाराज. एवढं मोठं जरी पाप असलं तरी ते पाप नामानं जळून जाते महाराज. असं असणार अभंगाचं प्रथम चरण. पर्वत जळते पापाचे. पा माऊली हरिपाठामध्ये सुद्धा सांगतात, तृण अग्नी मिळे
तैसे नामे केले जपता हरी. अगदी तृण म्हणजे सहज अग्नीच्या मेळ्यात एवढं वाळलेलं गवत टाकलं ना ते डायरेक्ट अग्निरूपच होतं त्या अग्नीच्या पावरामुळं. मग छोटंसं वाळलेलं गवत जसं त्या गवत ह्याच्यामध्ये अग्नीच्या मोठ्या ज्वाळेमध्ये टाकले तर ती वरच्यावर सहज पेटलं जातं ना महाराज. तसं हे नामाचं महिमान एवढं मोठं आहे महाराज की तुमच्या माझ्याकडे जे छोटंसं पाप होते तर तृण अग्नीमुळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. अनंत पापराशी काय म्हणतो हरी उच्चारणे अनंत पापराशी. हरी विचाराने अनंत पापराशी. हा म्हणजे महाराजांना असं सांगायच्या प्रमाणामधून की पापाच्या राशीच्या राशी जळतील. पापाच्या राशीच्या राशी असले काय डोंगर असले काय पर्वतापेक्षा काय मोठे काय आपले रास केवढे असतील. पर्वत निश्चित मोठा आहे असू द्या काही जरी असलं तरी सगळ्यात महत्वाचं आहे. साधू संतांनी अनेक उदाहरणं दिली कुणाची वेगवेगळी असू द्या चाली कशा असू द्या महाराज परंतु हा सद्गुरूचा निरोप आहे आणि निरोप लक्षात घेणं गरजेचं आहे नाही का. हा निरोप फार महत्वाचा आहे. साधू संत सांगतात की हे जे नाम आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर पापाचे राशीच्या राशी जळतील पापाचे पर्वत जळतील अनंत पापराशी म्हणजे एवढ्या सगळ्या जळतील असं हे नामाचं महिमा आहे महाराज. आणि हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे कारण जी वस्तू आपल्याला मिळाली ना मला सद्गुरूकडून तिचं मोल फार मोठं आहे बरं जगाच्या बाजारी सर्व काही मिळे तरी हे दुर्लभ हरीचे नाम. हे हरीचं नाम दुर्लभ आहे आणि ज्याच्या घरात भजन पूजन चालतं नामस्मरण चालतं महाराज त्याची साक्षात भगवान परमात्मा वाट पाहतो. तो पाहतोच महाराज. ही गोष्ट खोटी नाही. अनुभव घेणाऱ्यासाठी खरी आहे आणि ज्याला अनुभवच येत नाही नाही का मग त्याच्यासाठी ती खोटीच आहे नाही का. महाराज आईचा आईपणा हा आई झाल्याशिवाय कळेल का अगोदर कळेल. आईच व्हावं लागेल. आईचा आईपणा हा आई झाल्याशिवाय कळणार नाही महाराज. आणि लेकराला सुद्धा काय व्हावं लागेल लेकरू व्हावं लागेल मग त्याला त्याची आई कळेल. ह्या दोन्ही मध्ये महाराज एकाच वेळेस आई होते एकाच वेळेस बाळ आहे. बाळाला आई होते ना आईला बाळ होतं. त्यांच्या अंतःकरणाची एक होते ना सद्गुरू शिष्याची तसंच आहे महाराज. सद्गुरू नामदेव महाराज. सद्गुरूकडून आपल्याला काय मिळतं नाम आणि नाम हाच देव आहे. आणि त्याच देवाचा कृपा कशी महाराज माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाऊ आपणच देव होय गुरु. तेच भगवान परमात्मा सद्गुरू होऊन येतात त्यांचं जिव्हाळ्याचं रूप घेतात आणि पुन्हा तुम्हाला नाम देतात. म्हणजे हे तिन्ही गोष्टी एक आहेत महाराज. नाम देव आणि सद्गुरू. सद्गुरू नाम आणि देव हे वेगळ्याच गोष्टी नाही. तुम्ही नामाविषयी बोलला तरी सद्गुरू विषयीच बोलला. तुम्ही भगवंताविषयी बोलला तरी सद्गुरू विषयीच बोलला. कारण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणच देव होय गुरु. कोण होते आता सद्गुरू भगवंतच होतात सद्गुरू. आणि म्हणून ह्या तिन्ही गोष्टी एक रूप आहेत. जसं गुळाच्या अंगी गोडी ही अंगभूत आहे महाराज सर्वांगाने जसं गोडीने महाराज तसं सद्गुरू नाम आणि देव या तिन्ही एक रूप अखंड गोष्टी आहेत. फक्त काय निमित्त वेगवेगळे तात्पुरतं केले विषय समजण्यापुरतं. परंतु ज्या वेळेस ते सर्व गोष्टी साधनेने एकरूप होतात मग त्याच्यामध्ये भेद उरत नाही. जोपर्यंत तुम्हाला वेगळेपणा आज्ञानामध्ये आहे तोपर्यंत वेगवेगळं वाटतं पण नंतर ते तिन्ही पण एकच आहे सद्गुरू नाम आणि देव. कारण ह्या तिन्ही गोष्टी एका रेषेत आहेत महाराज नाही का. पृथ्वी चंद्र आणि सूर्य एका रेषेत आल्यानंतर हे ग्रह नाही ते ग्रह नाही सांगतो आपण. तशा पद्धतीने ह्या तिन्ही गोष्टी एकरूप आल्यानंतर तुम्हाला अनुभूती आहे महाराज. आणि ह्या तिन्हीची कृपा लागते भगवंताची
सद्गुरूंची नाम या तिन्ही कृपा झाल्यानंतर आपल्याला मार्ग भगवंताचा अनुभव येतो. मग असं हे दोन्ही एक रूप देव आणि भक्त एक रूप झाले. मुळीच संचय जैसे म्हणजे दोन्ही एक रूप झाले. वेगळं वेगळेपणा काहीच नाही महाराज. मग असं हे असणाऱ्या सद्गुरूंचं जे नाम मिळाले ते आमच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने साधना करून उतरणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत उतरत नाही ना महाराज म्हणजे पाण्या वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी ह्या अनुभवाला आपण पात्र होऊ शकत नाही महाराज. का? कारण जी ओढ आहे ना ती ओढ असल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीची गोडी लागू शकत नाही महाराज. ओढ तयार झाली की अनुभव येतो आणि अनुभव आला की गोडी वाटते महाराज. पण सुरुवातीला दादा सांगायचे नामात लगेच गोडी येत नाही म्हणजे आपल्या स्वतःची गोडी घालून ती घ्यावं लागतं. आणि मग आपण रोज हळूहळू बसायची सवय लावली की मग हळूहळू मन एकाग्र होतं. म्हणजे आवाजाचा विचार कमी होतात आणि मग काय होतं ते मन त्या नामाशी एकरूप होतं आणि मग त्याचा आपल्याला अनुभव येऊ लागतो. ते सांगतात की महाराज हे जे नाम आहे ना त्या नामाचा महिमा खूप मोठा आहे. गगनावर वाटणाम सांगितले महाराज. अनुभव थोडा तुका आकाशावर सांगितला. हे जे व्यापक वस्तू आहे जसं समुद्र आहे ह्या सर्व व्यापक वस्तूंची त्याला काय केले उपमा दिली. पण त्याच्याही पेक्षा मोठा आहे. त्या उपमा सुद्धा कमी पडतात. मग असा असणार नामाचा महिमा महाराज ऐसा नामाचा महिमा. हे जे महिमाने ना महाराज वेद वर्णन करून गेला पण तो तेच मौन नव्हता महाराज. त्याला वाटलं खूप बोलावं नामाविषयी खूप बोलावं जसं आपण बोलतोय आता पण ह्याचे परिपूर्ण वर्णन करता येईल का मला नाही येत महाराज. तसं शेष आहे. हजार मुखाचा शेष मध्ये वरून शेष वरून गेला त्याचे सुद्धा महाराज काय झाले एका जीवाचे दोन जीवा झाल्या आणि हजार मुखाचा शेष सुद्धा दमला आणि म्हणाला. पण भगवंताचं त्याला वर्णन करता आलं नाही. अभंगाचं द्वितीय ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. एक वेद महाराज जर अभ्यास करायचे ना आयुष्य गेलं तरी आपल्याला एका वेळाचा अभ्यास होणार नाही. एवढ्या ऋग्वेदाच्या रुच्या अवघड महाराज म्हणण्यासाठी आणि मग त्याचा पुन्हा पाठपाठांतर अभ्यास आणि मग ते आत्म करणं. मग एक वेद एवढा अवघड असे 4 वेद महाराज. या 4ही वेदांनी असं ठरवलं की त्या भगवान परमात्म्याचं गुणगान करायचं. त्यांनी खूप प्रयत्न केला महाराज. वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची सांगितला निज निष्ठे नाम घ्यावे आणि शरण विठोबाशी जावे. बघा
म्हणजे एवढं जरी वर्णन केलं आम्ही तरी ते वर्णन त्या भगवान परमात्म्याचं त्या विठुरायाच्या नामाचं वर्णन म्हणजे आमच्या पूर्ण होऊ शकलं नाही त्या चौघाकडून सुद्धा. मग म्हणजे हे आपण नाही याच्यापेक्षा काय करा म्हणले, निजनिष्ठे नाम घ्यावे आणि शरण विठोबाशी जावे. निजनिष्ठे म्हणजे कसं आहे महाराज, आपण जे अर्धा पाऊंचा जे सांगत आहोत ना ती निजनिष्ठा म्हणजे अंतकरणापासून श्रद्धेनं विश्वासानं. जसं आपल्या घरच्या माणसाचा आई सासरमध्ये असताना माहेरचा निरोप आला म्हणजे वर्ष 2 वर्ष तुमचं जाणं झालं नाही आणि आता आईचा कोणतरी म्हणजे निरोप आलाय, आता मग तो निरोप आपण कसा ऐकू बरं. मग ज्या अंतकरणानं आपण आईचा निरोप माहेरचा ऐकू ना मला, त्या अंतकरणानं आपण सद्गुरूचं गुज जे नामाचं गुज आहे ते ऐकलं पाहिजे आणि तेवढं तत्परतेनं म्हणजे निष्ठेनं ऐकलं पाहिजे. निजनिष्ठे नाम घ्यावे आणि शरण विठोबाशी जावे. ते अंतकरणपूर्वक निष्ठेनं श्रद्धेनं अंतकरणामध्ये जपायचं आणि त्या भगवान परमात्म्याला शरण जावं लागेल आणि मग त्याची महाराज आपल्याला अनुभूती. मग अशा पद्धतीने हे जसं अनुभव झाल्यानंतर त्याचा अनुभव येईल तसं त्याचा अनुभव येऊ शकत नाही. आमचं काय होतं महाराज, आम्हाला वस्तू मिळाली पण ती किती किमतीची किती मोलाची याची किंमत कळली किंवा महाराज नाहीच महाराज. कारण म्हणजे पृथ्वी भरून रत्न दिली, श्रीकांत भाऊ सांगतात ना काय म्हणते, पृथ्वी भरून जरी रत्न दिले म्हणले मोल पण तरी सुद्धा त्या नामाचं मोल होऊ शकणार नाही. म्हणजे एवढा अशी अनमोल ती वस्तू. राम रतन धन पाय जी महिने राम रतन धन पाय, अमोलिक वस्तू दी मेरे सद्गुरु. ते माझ्या सद्गुरूने काय म्हणले, अमोलिक. अमोलिकचा अर्थ काय महाराज, त्याचं मोलच होत नाही अशी वस्तू माझ्या सद्गुरूने दिली ती मला मिळाली. ती अनमोल अशी वस्तू म्हणजे राम रतन धन पाय जी महिने राम रतन धन पाय, राम नामाचं धन मिळालं असं सांगतात महाराज. हे धन कसं आहे, अनमोल आहे महाराज, त्याची किंमत होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा संत एकीकडे सांगतात महाराज, नाम फुकाचे फुकाचे माझ्या पंढरी रायाचे. बघा बरं का, एवढी अनमोल वस्तू की कशात त्याची किंमत होऊ शकत नाही तरी सुद्धा ते फुकट आहे. का बरं फुकट असेल बरं, बारकाईचा विचार केला तर कारण ही जीवाच्या उद्धाराची वस्तू आहे असताना अनमोल आहे. पण सर्व साधू संत महाराज काय झाले, एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले आणि ते हे शोधून काढले श्री हरीचे नाम. आणि मग ज्यावेळेस महाराज त्यांना सर्व सार वस्तू नाम मिळाली आणि ते म्हटले महाराज हे उद्धाराचं साधन आहे ना, मग फक्त ठराविक लोकांसाठी नको तर सर्व समाजासाठी खुलं करता येवं म्हणून महाराज त्यांनी सर्वांना वाटलं साधू संतांनी. कारण माऊलीची सुद्धा प्रतिज्ञा महाराज, ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करू. म्हणजे हे ज्ञान आहे ना सर्व जीवांपर्यंत पोहोचलं जावं, सर्वांना ते मिळावं. पुढं काय करावा विचार चिंता करणे. यारे यारे लहान थोर, लहान थोर यामध्ये मला दादाने सुद्धा काय केलं, लहान थोर सगळे जसे असतील तसे आज तोडकं मोडकं बोलतोय तुम्ही सगळे सहन करताय ना तसं यारे यारे लहान थोर. मग या साधू संतांजवळ एवढी मोठी वस्तू होती ना तरी मग सगळ्यांना जवळ केलं महाराज. मग दादाने गुणदोष पाहिले का महाराज, पाहिले का तुमच्या माझ्यातले आहे का. साधू सर्वांगाने शुद्ध असतो महाराज, सर्वांगाने सर्व ज्ञानाने परिपूर्ण असतो पण तरी सुद्धा महाराज तुमच्या माझ्यासारखा साधा व्यवहार असतो साधू नाही का. मग दादाने सगळ्यांना जवळ केलं. गौरी पिटी
चोखोबा तेच ना. चोखोबाचं नाव आलं महाराज बघा याच्यामध्ये. मग पाच एवढी कुटुंबाने त्या भगवंताच्या नावाची महाराज किती त्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा भाव असेल महाराज. एवढा असणार व्यापक नाम आहे महाराज. अनेक जे असुर असतील महाराज कपीपुळे उतरले किंवा तुम्ही आम्ही सर्व पामर लोक त्या सर्वांचा उद्धार एका नामामुळेच झाला महाराज. तसंच वाल्यापोळी महाराज मनुष्य महात्तरी होता पण तरी सुद्धा महाराज ह्या नावाने काढलं. कारण स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी वाल्यापोळी काय करत होता महाराज. जंगलामध्ये कुऱ्हाड कृषी कुऱ्हाड हातामध्ये घेऊन येणाऱ्या जाणाऱ्याचं काय वाटसरू जे आहेत महाराज त्या जंगलामधून जाणारे त्यांचा वध करायचा आणि त्यांच्याजवळ द्रव्य घेऊन महाराज उपजीविका करत होता. मग असा असणारा वाल्यापोळी अनेक वर्ष लुटमार करत होता. आणि एक दिवस काय झालं महाराज त्या वाटेने नारदांची स्वारी आली. नारदांची स्वारी आली तर नारदांनी त्याला विचारलं बाबा वाड्या तू हे का करतोय. तर तो काय म्हटला की हे मी माझ्या कुटुंबासाठी करतोय नाही का. ते म्हणजे तू जे करतोय ते पाप कर्म आहे याच्यामध्ये तुझे सर्व कुटुंबाचे सामील आहेत का. ते म्हटला का नाही कारण त्यांच्यासाठीच मी करतोय म्हणलं ते सामील का नसणार आहेत. म्हणलं विचारून येतो का तू. ते म्हणले मी जर विचारायला गेलो की तुम्ही इथं पळून जाताल. मग काय केलं महाराज वाल्यापोळ्यांनी नारद ऋषींना वेलांनी बांधून टाकलं आणि म्हणलं आता मी जाऊन विचारून येतो. वाल्यापोळी घरी आला. घरच्यांना विचारलं पण घरच्यांचं काहीतरी काम चालू होतं महाराज आणि त्यांनी सांगितलं आता माझ्या हाताला काय झालाय विंचू चावलाय. वालीने जेव्हा विचारलं ना की मी जे करतो या बाबामध्ये तुम्ही भागीदार आहात का अर्धे कारण तुमच्यासाठीच मी करतोय. तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्या हाताला विंचू चावलाय खूप वेदना होत आहेत यातल्या निम्म्या घेता का. त्यांनी काय सांगितलं मला कशा घेता येतील. मग ते म्हणजे तसं तुमचं एक काम आहे आणणं आणि आमचं एक करणं. तेव्हा म्हणजे ह्यातले सुद्धा काय तसं तुम्हाला वेदना वाटून घेता येत नाही ना तशीच गोष्ट आहे. वाल्यापोळ्याला महाराज त्यांच्याकडे पश्चाताप झाला आणि ते सरळ आले आणि साष्टांग दंडवत घातलं महाराज त्यांनी नारद ऋषींना. आणि मग नारद ऋषींनी महाराज काय केला त्यांना हा कृपेचा प्रसाद दिला. एवढे मोठे वाल्यापोळी महाराज अनेक लोक त्या ठिकाणी मारले अनेक पातक केली महाराज. ब्रह्महत्यारी म्हटलं आहे त्यांना. अनेक ब्राह्मणांची अनेक वाटसरूंची सर्व जाती धर्माचे जे वाटसरू त्या वाटेने येतात त्या सर्वांची हत्या करून आणि एवढंही पातक होऊन सुद्धा महाराज तू वाल्यापोळी चालत एका नामानं अभंगाचं वाल्यापोळी ब्रह्महत्यारी वाल्यापोळी ब्रह्महत्यारी वाल्यापोळी ब्रह्महत्यारी वाल्यापोळी ब्रह्महत्यारी वाल्यापोळी महात्यारी होता महाराज पण नामे तारीला निर्धारी. महाराज अभंग निर्देश करतोय निर्धाराने सांगतोय की वाल्या असा जरी असला तरी निर्धाराने तो तरला महाराज. मग तुम्ही आम्ही तरणार आहेत का. तरणार आहेत महाराज पण विश्वास ठेवला पाहिजे बरं का. कारण विश्वास असला तर माणूस त्यातून करून जातो. करणे
तरले जगती हा भरवसा नामधारकाचा ठसा. ठसाच आहे महाराज तो विश्वास आहे. कारण तरले जगती हा भरवसा. अनेक तरलेत महाराज. आणि म्हणून निर्धाराने सांगितलं जसं शिक्का मारल्यानंतर आपण काय म्हणतो हे अटेस्टेड केले ठराविक त्याला किंमत आहे. नवे नवे हे खरंच आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार मनोनी शिवपाणी जपे वारंवार. ही अशी वस्तू आहे महाराज जे शिवपाणी सुद्धा जपतात. देव देवतांनी सुद्धा या वस्तूचा अंगीकार केला महाराज. आणि इतक्या सहज मिळत होतं का महाराज. नवनाथ ग्रंथामध्ये बघा 12-12 वर्ष वाचिक नाम द्यायचे महाराज. साधना करायला लावायची. आळवणातला महाराज तर रांगामध्ये अवजार खांद्यावर तसंच घेऊन उभा राहायला सांगितलं 12 वर्ष महाराज सद्गुरूंनी. आणि मग पुन्हा 12 वर्षांना आल्या सद्गुरू त्यांचे. आणि मग त्यांना पुन्हा नामाची दीक्षा दिली महाराज. प्रत्येक जर साधू संतांचा विचार जर केला ना पूर्वी नाथांचा महाराज तर त्यांनी 12-12 वर्ष साधना करून घेतली. साधनेमध्ये तो टिकतोय का पाहिलं जायचं आणि मग अनुग्रहाची दीक्षा दिली जायची. पण आपलं असं आहे का महाराज आपल्याला कोणती अशी साधना करायला लागली आणि नाम द्यायच्या अगोदर 12-12 वर्ष सांगावं कुठली कठीण परीक्षा पाहिली महाराज. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला उड्या आणायला लागले महाराज त्यावेळेस डोळा काढून देवा लागले. अशा कठीण परीक्षा पाहिल्या महाराज नाही का. मैदावशीचे गुरु जालिंदरनाथ होते महाराज. मग त्यांना घोड्याच्या लीटमध्ये टाकावं लागलं. कुणी टाकलं महाराज गोपीचंद्रराजाने महाराज. साधी परीक्षा आहे महाराज. सद्गुरूने सुद्धा 12 वर्ष त्या घोड्याच्या लीटमध्ये राहावं लागलं. आणि कानिकनाथच्या माध्यमातून वरती आल्यानंतर महाराज मग काय गंमत झाली त्या गोपीचंद्रराजाची महाराज. एवढं मोठं राज्य असून सुद्धा ते राज्य आपल्या सद्गुरूच्या चरणात द्यावं लागलं का. कारण सद्गुरूचं महिमान कळल्यानंतर काय होतं. कारण गुरुचे आबोला गोपीचंद राजा राज्य सोडून गोसावी झाला. जोपर्यंत किंमत नव्हती कळत महाराज आईला मिळाले सद्गुरू कोण आहे त्यावेळेस त्यांना घोड्याच्या लीटमध्ये टाकलं. पण कानिकनाथांच्या माध्यमातून ज्यावेळेस ते सद्गुरू बाहेर आले महाराज त्यावेळेस कळलं की मानवी किती मोठे. मग म्हणजे आता तुम्हाला काय पाहिजे ती मागा नाही का. परीक्षा घेतली सद्गुरूची. पण नंतर आपलं राज्य मला सद्गुरूच्या चरणावर द्यावं लागलं. पत्नीला दीक्षा मागायला पाठवलं. पत्नीकडे राज्यात पाठवलं. सासरवाडीकडे पाठवलं. एवढी सद्गुरू त्यांची काय घेतली मग सद्गुरूने परीक्षा घेतली. आता कसं वाटलं असेल मग त्यावेळेस गोपीचंद राजा महाराज. वाईट नाही वाटलं बरं का महाराज. कारण ज्यावेळेस सद्गुरूची किंमत कळली ना मग राज्य सुद्धा त्यांच्या चरणावर दान करायची तयारी होती. मग आता आपली 4-5 एकर बिडी सांगा बरं महाराज काय दिलं आपण. काही हे आपलं नाही काय मागितलं दादाने महाराज तुमचं मन मागितलं. ते मन म्हणले मला अर्पण करा आहे का ना. मन हा मोगरा अर्पण ईश्वरा तो सद्गुरूच्या चरणावर अर्पित करायचे महाराज. काय तुमच्या व्यवहाराची वस्तू मागितली सद्गुरूंनी काहीच नाही मागितली. आणि ज्या ज्या पूर्वीच्या साधू संतांनी मागितले ते निमित्त मात्र मागितले. तुमच्या अंतकरणाची किती तयारी आहे सोडायची ही तयारी पाहण्यासाठी ते घेतात. त्यांना काय पडलं तुमच्या असल्या शिल्लक गोष्टीचं नाही का. कारण साधू श्रीमंतच असतो महाराज नाही का. दादांच्या गोष्टीचा विचार केला सगळी अनुकूलता खूप अनुकूलता नाही का. एकनाथ महाराजांच्या घरची खूप अनुकूलता महाराज. पण ती अनुकूलता परमार्थाच्या आड आली तेव्हा महाराज नाही. अनुकूलता ती अनुकूलता पुन्हा परमार्थाला अनुकूल झाली महाराज. जे माणसं परमार्थ नव्हते करत ना महाराज मग असे कीर्तनाला प्रवचनाला आल्यानंतर मग ते काय करायचे जेवणाच्या पंक्ती ठेवायचे. कोण सांगतो महाराज खाली काही कोवडं वाटत होते. काही वाटू द्या महाराज कुठल्याही निमित्तानं तुम्ही जवळ यावा आणि संतांजवळचा नामरूपी प्रसाद आहे तो तुम्हाला मिळावा हाच उद्देश असतो महाराज. सुदामा ब्राह्मण किती महाराज दारिद्र्य होतं त्याचं नाही का. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला आणि नाही विसरला पांडुरंगा महाराज. एवढं दारिद्र्य होतं त्याचं आम्हा तरी सुद्धा त्याचं दारिद्र्य आडवं आलं का त्याच्या भक्तीमध्ये बिलकुल नाही. अखंड चिंतन महाराज तो भगवान श्रीकृष्णाचं करत होते सुदामा ब्राह्मण. कारण सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंगा. तो एक असा अभंग आहे महाराज. पहाते पांडव अखंड वनवासी बरी त्या देवासी आठविती. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंगा. आणखी तिसरं चरण महाराज मला असं वाटतं प्रल्हादाशी पिता तरी तो जाचली परी तो स्मरे मनी नारायण. तुकोबरांचा अभंग आहे. शेवटी तुकोबराच्या अभंगामध्ये असंच म्हणतात की तुका म्हणे तुझा न पडावा विसर आणि दुःखाचे डोंगर आले तरी. आता दुःखाचे डोंगर आले तेव्हा आपल्या थोडं थोडं आहे दुःख प्रत्येकाच्या संसारामध्ये नाही असं नाही. पण दुःखाचे डोंगर आलेत का नाही. मग एवढे जगद्गुरु श्रेष्ठ तुकोबर आहे पण त्यांचं मागणं काय देवाकडे महाराज काय म्हणतात तुका म्हणे तुझा मज न पडावा विसर आणि दुःखाचे डोंगर आले तरी.
काय संतांचं मागणी महाराज कशीही विपरीत परिस्थिती येऊ दे, दुःखाचे डोंगर कोसळू दे, पण भगवंता तुझा आठ माझा कायम स्वरूप राहू दे, तुझा विसर पडू नको देऊ असं सांगतात महाराज. आणि हे जे नाम आहे ना महाराज, या नामाने जे सर्व अगदी म्हणजे आसुर असू द्या, देव असू द्या, दानव असू द्या, मानव असू द्या, या सर्वांचा उद्धार केलाय. नामे तारिले अपार महापापी दुराचार. कशाही प्रकारचे लोक असतील तरी महाराज तुम्ही आम्ही सर्व विचार जर केला तर कसे हो महाराज, सगळेच असे होतो ना, देव दानव आसुर सारखे सगळे परिस्थितीने अनुकूल प्रतिकूल असणारे अनेक प्रकारचे विषय घेऊन येणारी मंडळी, पण या सगळ्यांना दादाने जवळ केलं नाही महाराज. आणि या सगळ्यांना जवळ करून ते नाम दिले अभंगाचं चौथं चरण. नामे तारिले अपार, 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 नामे तारिले अपार. महिमानच एवढं मोठे म्हटले, फक्त चांगल्या चांगल्याचा उद्धार झाला का महाराज. जे म्हणजे चांगले चांगले माणसे त्याचे बाजूला काढा, तेवढ्यालाच आनंद द्या आणि बाकीच्याला बाजूला काढा असं म्हणले का? नाही महाराज. आपण साधं रेशनिकवरती माल आणायला गेलो तरी पिवळं कार्ड आहे ना, त्याला वेगळा माल आहे, केशरीला वेगळा आहे, पांढरं कार्ड असणाऱ्यांना वेगळं आहे. तसं होतं का महाराज? इथं नाही. कारण साधूजवळ भेदभाव नाही महाराज. साधूची समदृष्टी असते. यारे यारे लहान याची भरती नारी, सर्वजण या आणि सर्वजण ह्या नामाचा प्रसाद घ्या, त्याचा अनुभव घ्या. हे धन लुटा म्हणजे परमार्थ महाधन आणि जोडी देवाचे चरण. अशी असणारी श्रेष्ठ वस्तू तुमच्या जीवनामध्ये मिळावी असं त्या साधूला तळमळ असते महाराज. कारण अशी कळवळ्याची जाती करीला भावी लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त. जसं माझ्या बाळाचं हित व्हावं, कल्याण व्हावं असं आईच्या अंतकरणात शेवटपर्यंत वाटत राहतो महाराज. लेक मोठा असला, लग्न झालं, त्याची मुलं जरी झाली आणि आई असावी महाराज, मग तिच्या आईने तिचा मुलगा लहान वाटतो का मोठा वाटतो? लहानच वाटतो. आईसाठी बाळ सतत लहानच असतं महाराज. कारण तो कितीही मोठा झाला तरी आईपेक्षा मोठा होऊ शकतो का? नाही. आणि आईचं अंतकरण असंही महाराज, तो बाबा वाकत जरी आला काठी घेऊन आणि आई जिवंत असावी, तशी उदाहरणं होतीच महाराज पूर्वी. कारण आई आहे 100-100 वर्ष जगणार, 110 वर्षाने. तिची मुलं सुरुवातीला व्हायची लवकर लग्न आणि मग त्याचा थोरला मुलगा सुद्धा फार म्हातारा झालेला असायचा महाराज. काठी घेऊन ते सुद्धा येत होते आणि तरी ती आई काय म्हणते, आला माझा बाबा. बघा बरं, आपण बारकं बाळा त्याला म्हणून आला माझा बाबा बस, नाही का? पण तरी सुद्धा आई आहे ना महाराज. आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवते, गालावरून हात फिरवते आणि जेवला का विचारते, नाही का? मग आपण माझे वडील एवढे वयस्कर झाले आणि तरी सुद्धा आई एवढं जीव लावते त्याला, अजून माझा बाबाच म्हणते का? कारण आईशी कळवळ्याची जाती घरीला भागली किंवा लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त. जसं एका आईच्या चित्तामध्ये महाराज बाळाचे हित आहे ना, तसं सद्गुरूच्या चित्तामध्ये महाराज शिष्याचं हित
लपलेलं असतं आणि त्यांना वाटतं हित म्हणजे काय महाराज, हित ते करावे देवाचे चिंतन, आणि हेच तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस अखंड नामस्मरण चालेल त्यावेळेस तुम्हाला आपला त्याचा अनुभव येईल. सेना महाराजांचा जर विचार केला ना महाराज, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जे सद्गुरू मिळाले आणि सद्गुरू मिळाल्यानंतर त्यांना ती साधना मिळाली आणि साधना मिळाल्यानंतर मग एक दिवस असत नामस्मरण करत करत ते आपला सर्व व्यवसाय करायचे. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी असणाऱ्या राज्यामध्ये जे राजा होते त्या राजाचे हजामत करण्याचं काम, ते आपण दाढी कटिंग म्हणतो, ते करण्याचं काम कोणाकडे होतं? सेना महाराजांकडे. आणि मग ते रोज त्यांचे काय ठरलेलं असायचं, 4-8 दिवसाला 2 दिवसाला त्याच्याकडे जाऊन राजाची काय करायची महाराज, आंघोळ वगैरे झाल्यानंतर मालिश वगैरे करायची आणि दाढी वगैरे करायची. कारण राजा आहे महाराज, राजाच्या सेवेसाठी अनेक दासदासी असतात, सर्व आहेत, परंतु दाढी कटिंगसाठी महाराज सेना महाराज होते. सेना महाराजांना भगवंताच्या भक्तीचं खूप वेळ आणि विठ्ठलाचं नामस्मरण करत करत महाराज ते आपले व्यवसाय पाहिजे. आणि मग एक दिवस काय झालं की ते पूजेला बसले महाराज आणि राजाचं त्या टायमाला दाढी करायची टायमिंग झालं महाराज. राजाने सांगितलं सेवकांना की जा म्हणले त्या सेना महाराजांना सांगा की राजेसाहेबांनी तुम्हाला बोलवलंय दाढी कटिंग करण्यासाठी. आणि हा निरोप घेऊन ते ज्यावेळेस आले त्यावेळेस सेना महाराज त्या भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होऊन पूजा करत होते, अंतर्गत नामस्मरण करत होते आणि पूजा पाठ चालू होता. सेवक आले जवळ आणि त्यांनी तिथे निरोप सांगितला की महाराज तुम्हाला महाराजांनी बोलवलं आहे आणि तुम्ही ताबडतोब तिकडे या. 2 जण आले महाराज निरोप सांगण्यासाठी आणि ते सैनिक निघून गेले. त्यांना वाटलं सेना महाराज थोड्या वेळ येतील, त्यांनी ऐकलं असेल, पण सेना महाराजांनी ऐकलंच नव्हतं महाराज. सेना महाराज अत्यंत तल्लीन होऊन महाराज भगवंताची भक्ती करत होते. हे निरोप घेऊन आले किंवा मला आज राजाकडे जायचंय त्यांची दाढी कटिंग करायला, ते सुद्धा विसरले महाराज. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, अशा पद्धतीने त्यांच्या अंतःकरणाची स्थिती झाली महाराज. माझी मत झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला अशी. भगवंताची सेवा सगुण रूपामध्ये चालू आहे, पण पूर्ण अंतःकरण महाराज त्या भक्तीमध्ये ओतलं होतं त्यांचं. आणि हा निरोप त्यांच्या कानावर शब्द करून सुद्धा अंतःकरणापर्यंत पोहोचले नव्हते का? भगवंतमय झाले होतं अंतःकरण आणि सेवा करत होते. आता महाराज त्यांची काळजी बाकीच्या कोणाला नव्हती, राजाला नव्हती, सैनिकाला नव्हती, पण त्या जगाच्या मालकाला काळजी लागली महाराज, नाही का? जगाच्या मालकाने महाराज नावाची भक्ती घेतली, अडकवली आणि मग आले महाराज ते दुपटे घेऊन त्या राजाच्या दरबारामध्ये. आणि मग यानंतर 5-10 मिनिटांना आले म्हणजे सेना महाराजांना निरोप दिला होता. बघा आले सेना महाराज, वास्तविक सेना महाराज नव्हतेच महाराज, साक्षात पांडुरंग परमात्मा त्यांची दुपटी घेतली नावाची. आणि मग ते त्यांच्या दरबारामध्ये आले आणि सांगितलं सांगा राजे महाराजांना सेना आलाय तुमचा. आणि मग ज्यावेळेस मला राजाला खुर्चीवरती बसवलं, समोर आरसा मांडला आणि मग साक्षात भगवान परमात्म्याने हातामध्ये वस्तारा घेतला आणि राजाची महाराज दाढी करून लागली. ज्यावेळेस महाराज राजा त्या आरशामध्ये पाहायचा त्यावेळेस त्याला साक्षात भगवान परमात्म्याचं रूप दिसायचं आणि त्याला चमकून जायचा राजा. अरे सेना नाही दिसत, मग दुसरं रूप पुन्हा दिसते, चमकून तो देवाकडे पाहायला गेला की मग सेना महाराज दिसायचं. असं 4-2 वेळा झालं महाराज. मग राजाला त्या भगवान परमात्म्याचा स्पर्श झाल्यानंतर काय अवस्था झाली असेल त्या राजाची सुद्धा, जशी आपण चिंतन केल्यानंतर अवस्था होते महाराज, अंतरंग पूर्ण बुडून जातं त्या नामामध्ये, देहाचं भान राहत नाही महाराज. तशी स्थिती त्या राजाची झाली. तरी सुद्धा राजा बळच भानावर येऊन काय करायचा, गरीबर आरशात पाहायचा, जरा वेळ प्रत्यक्ष भगवंताकडे पाहायचा. पण भगवंत महाराज तो लीला अशी करतो ना महाराज, नटधारी महाराज, चांगल्या त्यांनी फसवले. मग असा असणारा हा भगवान परमात्मा महाराज त्या राजाची दाढी करत होता. पण एका भक्तासाठी बरं का महाराज, राजासाठी आणि ही गोष्ट खरी बरं का महाराज. चित्तामध्ये आज काहीच नाही ठेवायची, नुसती भक्ती करायची महाराज. भक्ती म्हणजे तरी काय तर भगवंतावरती केलेलं अत्यंत निष्ठापूर्वक केलेलं प्रेम, कुठलीही गोष्ट न मागता केलेलं
भक्ती, दुसरं काहीही नाही. भगवान परमात्मा तुम्हाला आवडतो, पण मला त्याच्या बदल्यामध्ये, भक्तीच्या बदल्यामध्ये मी नामस्मरण करेन, पण त्याच्या बदल्यामध्ये महाराज मला जगातली कुठलीही वस्तू नकोय. असं जर प्रत्येकाला वाटलं तर महाराज कसं संतांना वाटलं तसं. कारण महाराज जे सद्गुरू प्रसाद मिळाला महाराज, त्याच्यावरती एवढा विश्वास ठेवला त्यांनी की महाराज जरी साधना भरपूर झाली, अनेक रिद्धी सिद्धी जरी लोकांना झाल्या गेल्या, तरी संत महात्म्यांनी महाराज त्याचा स्वीकार केला नाही. आपण एवढी विषयी भक्ती करतो महाराज, भक्ती आपली काळी काळी होडी आणि मागणी गाडी भर असतं महाराज. भक्ती काळी भर आणि मागणी गाडी भर असे. आणि वास्तविक पाहता जो भगवंताची आपण भक्ती करते, भगवंताला काहीच मागू नये महाराज. बघा बरं, काही असं निश्चय करायचा की काहीच मागायचं नाही, पण भगवंतावरती अनन्य भावाने प्रेम करायचं, सेवा करायची, भक्ती करायची. फक्त नाम घ्यायचं, त्या भगवंतासाठी घ्यायचं, पण त्याच्या बदल्यात काहीच नको. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, न लगे धनमुक्ती संपदा, संत संग देई सदा. तसं जमलं पाहिजे बरं का. कुणासारखं? संत सेना महाराजांसारखं. आपली गोष्ट आरती राहिली बरं का. कृष्ण महाराज ज्या वेळेस भगवान परमात्मा त्यांची दाढी करत होते, शहरात पालून परमात्मा दिसायचे आरशात, तर हे ओढून पाहिले की पुन्हा सेना महाराज दिसायचे. असं करता करता दाढी झाली महाराज. नंतर राजा प्रसन्न झाला, म्हणजे सेना महाराज तुम्ही आलात, खूप छान वाटला, हलका हलका झाला अंग. भगवान परमात्म्याने मालिश सुद्धा केली महाराज, दाढी केली. आणि नंतर जायच्या टायमाला महाराज मुठभर मोहरा त्यांच्याकडे दिल्या गेल्या. आणि ती जे धोकी असायचं महाराज, पूर्वी कातड्याचं असायचं बघा. आता तुम्हाला जुनी लोक सगळ्यांना माहिती, पण नवीन मुलांना कुणालाच माहिती नसेल ते. जे कातड्याचं असायचं ना महाराज पिशवी, आता आपण सॅक म्हणतो, त्याला पूर्वी डॉक्टर म्हणायचे. ती सॅक होती पहिल्या माणसाची. त्याच्यामध्ये नारळ कंगवा वस्त्र सगळं असायचं, पण ते जुन्या पद्धतीचं होतं महाराज. आता जे मशीन इलेक्ट्रॉनिक निघले तसं काहीच नव्हतं महाराज. साधा कंगवा याला वापरा, ते पोतं टाकायचं, त्याच्यावर कितीतरी लोक दिवसभर बसून जायचं. असं नाही, तसं त्यांचं काम होतं. मग असं असणाऱ्या त्या ह्याच्यामध्ये महाराज त्यांनी मुठभर मोहरा टाकल्या. त्या भगवान परमात्म्याने महाराज त्या घेतल्या आणि गुप्त रूपामध्ये येऊन महाराज चोखोबाच्या आपलं स्वामी सेना महाराजांच्या कुंडीला अडकून ठेवल्या. थोड्या वेळाने पूजा पाठ आवरल्यानंतर सेना महाराज प्राणावर आले महाराज. आणि मग त्यांच्या आईसाहेबांनी निरोप दिला की आता द्वारपार येऊन गेली. म्हणजे त्यांनी निरोप सांगितला सैनिकांनी राजाच्या की राजाची दाढी करायला तुम्हाला बोललोय. की म्हणजे अरे मला पूजेमध्ये मी तंडी घेऊन गेलो. त्यांनी आपण सांगितलं आता लगबगीने जातो आणि येतो माघारी लगेच, मग राजाच्या हजामत करून. असं म्हणून ते आले, आपलं भक्त घेतलं आणि पुन्हा राजाच्या दरबारात आले. आणि तिथं आल्यानंतर सैनिकाला सांगितलं, राजाला सांगा मला तुमचं सेना आला. परत त्यांनी सांगितलं सेना महाराज आले, यामध्ये आतमध्ये पाठवून सेना महाराज त्या राजाकडे गेले आणि म्हणजे चला महाराज आपण तुमची हजामत करूया. ते म्हणजे आले सेना, आज तू डबल काय आला म्हणजे सकाळी तुम्ही येऊन गेला कधी तासाभरापूर्वी. सेना महाराज म्हणजे मी आलोच नाही महाराज, मी तर घरीच होतो माझ्या. म्हणजे असं काय बोलता तुम्ही येऊन गेले पहा, म्हणजे माझ्या चेहऱ्याकडे माझी दाढी कटिंग झालेली आहे, आंघोळ झाली आणि म्हणजे तुला फोटो वाटत असं तुम्ही मुलभर मोहरा दिल्यात, म्हणजे बघ बरं तुझ्या डोकीमध्ये तुला फोटो वाटते. आणि त्यावेळेस महाराज त्या सेना महाराजांनी त्या धोकीच्या आपल्या कप्प्यामध्ये उघडून बघितलं ना महाराज, तर त्याच्यामध्ये मुठभर मोहरा होता, बरोबर होता. सेना महाराजांनी विचार केला, मी जर राजाची दाढी करायला आलो नाही तर मग राजाची दाढी केली कुणी? तर महाराज साक्षात भगवान परमात्मा पंढरीश परमात्मा त्या ठिकाणी आले. सेना महाराज रूप घेतला आणि महाराज राजाची दाढी केली. किती हलकं काम केलं भगवंताने महाराज, सांगा बरं. आपण साधं पण तिथं आपल्याला पत्रावर उचलायची लाज वाटते महाराज. सेवाभावाचा जर विचार केला तर माणसाला वाटतं कीर्तनकार व्हावं, प्रवचनकार व्हावं, पण सेवा करावी असं किती जणांना वाटतं बरं अंतकरणापासून. कारण तिथं स्पर्धा बिलकुल नाही महाराज. या व्यासपीठावर स्पर्धा खूप आहे नाही का. बाहेरच्या बाजाराचा विचार केला फार अवघड आहे महाराज. या ठिकाणी खूप स्पर्धा आहे. वास्तविक पाहता जेवण वाढणं, पत्राळा उचलणे, सद्गुरूंची जे जे ठिकाणी तुम्हाला सेवा करता येईल, झाडू मारता येईल, जे करता येईल ती सेवा करा महाराज. कारण सेवा हा दारवंटा सांगितलाय महाराज. भगवंत मिळण्याचा दारवंटा आहे आणि तो आपण मिळवणं गरजेचं आहे. बघा सेना महाराजांच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा आले, निष्ठेने साधना केली महाराज. आणि हे सेना महाराज कसा कसा रडू लागले. ज्यावेळेस त्यांना कळण आले भगवान परमात्मा माझ्यासाठी हातामध्ये वस्त्र घेतला, राजाची दाढी केली, एवढं हिन काम केलं महाराज. हिन दिन जात मोरे पंढरी के राया, ऐसा नामा गरजे तुने काही बनाया. नामदेव महाराज सुद्धा असं म्हणतात, शिंप्याची जाते माझी भगवंता, ती का बरं जन्माला घातली. असे सर्व जातीमध्ये संत जन्माला आले महाराज.
महाराज आणि सेना महाराज जर विचार केला ना ते सुद्धा एकांतात जाऊन साधना करते. सर्व साधू संतांचा विचार जर केला तर तुकोबराय महाराज भालचंद्र डोंगर, भामा डोंगर आणि घोरड्या डोंगर या तिन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या डोंगरावरती जाऊन साधना करत होते. विचार करा महाराज 500-600 वर्षापूर्वी काय लोकसंख्या असेल बरं देऊ या गावामध्ये. आता एक 15-20 वर्षापूर्वी जास्त डेव्हलपमेंट झाली नाही त्या गावामध्ये काहीच जास्त सुधारणा नव्हत्या. पण 400, 500, 600 वर्षापूर्वी काय सुधारणा असतील तुकोबराय असतील तेव्हा काही सुद्धा गर्दी नव्हती महाराज, लोकसंख्या जास्त नव्हती. तरी सुद्धा तिथं कुठं सहज दूर गेले असते 10-5 मिनिटं चालले असते तरी सुद्धा एकांतच होता. पण तरी सुद्धा तुकोबरायचा जर विचार केला ना महाराज भालचंद्र डोंगर, भामा डोंगर आणि घोरडा डोंगर या डोंगरावर जायचं म्हणजे तुम्हाला रिक्षा करून जायला आपल्या सुद्धा अर्धा तास लागतो वरती नाही का. मग तेवढ्या काळात ते तिथं चालत जात होते आणि एकांतात जाऊन महाराज त्या विठ्ठलाच्या नामाचं चिंतन करत होते. सगळ्या संतांनी महाराज एकांतात जाऊन चिंतन केले. नवनाथांचं बघा सगळं ग्रंथ जर पाहिले ना सर्व साधू संतांनी एकांतामध्ये साधना केली आणि एकांतामध्ये आलेल्या साधनेचा अनुभव म्हणजे महाराज अभंग ग्रंथ संपदा आहे. कारण सर्व संतांनी विठ्ठल हा शब्द वापरलाय, राम शब्द वापरलाय, कृष्ण शब्द वापरलाय. परंतु अनेक ठिकाणी महाराज गोळ्या असू द्या, ग्रंथ असू द्या किंवा अभंग असू द्या नाम हा शब्द महाराज जी गुह्य गोष्ट दिली त्या गोष्टीकडे निर्देश करतो. म्हणून सगळे संत नाम या गोष्टीकडे निर्देश करतात आणि ती तुमच्या माझ्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि जे सर्व साधक मंडळी आहेत ना त्यांच्या लक्षात येतं. परंतु नवीन मंडळी जे आहेत ना मग त्यांच्या एक लक्षात येत नाही किंवा जुनी मंडळी वारकरी ज्यांनी याचा स्वीकार केला नाही फक्त नावच ठेवतात त्यांना सुद्धा ही गोष्ट लक्षात येत नाही. त्यांना वाटतं विठ्ठल विठ्ठल म्हणतोय त्या शब्दालाच नाम म्हणतात, राम म्हणतोय त्यालाच नाम म्हणतात, कृष्ण कृष्ण म्हणतोय त्यालाच नाम म्हणतात. वास्तविक पाहता ज्यांना अवतार घेतलाय त्याचंच गुह्य नाम आहे पण निराकारात असतानाच ते नाव आहे. कारण भगवान परमात्मा ज्यावेळेस सगुणामध्ये येतो महाराज त्यावेळेस त्याला सुद्धा पाण्यात घालून नाव ठेवलं जातं नाही का. रामाचा जन्म झाला महाराज राम नाव ठेवलं, कृष्णाचा जन्म झाला कृष्ण नाव ठेवलं महाराज. परंतु जसं आपण हरिपाठा सांगतो की एक हरी आत्मा जीव शिवसन वाया म्हणून काय तो हरी म्हणजे आत्मा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचं जे गुह्य नाम आहे तेच महाराज आपल्याला सद्गुरु दादांना श्रीपादावर दिले महाराज. ह्या सर्व साधू संतांनी महाराज झाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी पिलं ती वस्तू तुमच्या माझ्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. असो महाराज घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे या संत श्रेष्ठ सेना महाराज यांच्या पाचरणाच्या अभंगावरती महाराज यथामती यथाशक्ती 2 शब्द बोलण्याचा महाराज प्रयत्न केला. मी 2 शब्द का म्हणतोय कारण आपली सेवा तोडकी मोडकी महाराज गायनाचं कारण जर विचार केला तर सूर आवाज वगैरे काही नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तब्येत ही बरी नव्हती महाराज 2-3 दिवसापासून. परंतु महाराजांचा फोन आल्यामुळं महाराजांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी सद्गुरूंच्या दरबारामध्ये जशी तोडकी मोडकी सेवा महाराज तुम्ही सर्वांनी मान्य करून घेतली, सद्गुरू देवांनी मान्य करून घेतली आणि ती तशीच त्यांच्या शरीरावरती समर्पित करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.